शिवलिंग पाहिलंय का हो, ज्यावरती पाय ठेवून त्याची पूजा केली जाते आणि अनेक अशा गोष्टी ज्या तुम्हाला थक्क करून सोडतील. कर्नाटक मधील हम्पी मधलं हे बडविलिंग मंदिर, तिथेच आपण जाणार आहोत. तुम्हाला हेही माहितीये का, के एन कृष्ण भट नावाचे एक व्यक्ती 86 वर्षाचे असताना सुद्धा ह्या शिवलिंगावरती चढून स्वतःच्या जीवावरती उदार होऊन या शिवलिंगाची पूजा अर्चा करायचे. त्यांचं निधन हल्लीच झालं आणि त्यानंतर त्यांचा मुलगा राघव हे सगळं करत असतात. आणि या ठिकाणी आल्यानंतर मला अजून एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली, की निदान ऐतिहासिक ठिकाणी जर तुम्ही फिरायला जाणार असाल, तर खूप छान असं रिसर्च करून गेलात, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जे काही असेल ना, त्याचा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर असं चालायला लागतो. आणि हा एक्सपिरियन्स खूप भारी असतो माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, की या ठिकाणी आले, हे शिवलिंग पाहिलं आणि त्यानंतर लगेचच माझ्या डोक्यामध्ये के एन कृष्ण भट आणि त्यांचा मुलगा, जे की मी कधीही पाहिलेले नाही आहेत, बस रील्स किंवा गुगलवरती ज्यांचे फोटोज पाहिले, व्हिडिओज पाहिले, ते लगेचच माझ्या डोळ्यासमोर चालायला लागले. आणि त्यानंतर ह्या ठिकाणचा इतिहास, ते सगळं जिवंत झाल्यासारखं वाटलं आणि हे सगळं खूप जास्त भारी होतं. जे आपण पाहतोय त्याहीपेक्षा आपल्या मनामध्ये काय उमटतंय ही वेगळी भावना असते आणि हे सगळं लक्षात राहण्यासारखं असतं. हम्पीचा प्लॅन करत असाल तर ही एक गोष्ट आहे जी बिलकुल स्किप नाही करायची. फॉलो फॉर मोर.